थायमोमा या अतिदुर्मिळ आजारावर हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले। लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील 55 वर्षीय महिलेला 2 वर्षांपासून खोकल्याचा त्रास होता। अनेक डॉक्टरांकडे त्यांनी उपचार घेतले पण त्यांचा खोकला कमी होत नव्हता। तेव्हा डॉक्टर झंवर यांनी त्यांना हैदराबाद येथील सोमाजीगुडा येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्याचा सल्ला दिला। तपासणी केल्यानंतर त्यांना थायमोमा हा अतिदुर्मिळ कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले। थायमोमा या कॅन्सरमध्ये बहुतेक लोकांना सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसत नाहीत। जेव्हा ट्यूमर छातीतील अवयवांवर परिणाम करतो तेव्हा लक्षणे उद्भवतात। वेदना आणि श्वासाचा त्रास जाणवतो। या महिलेला खोकला, धाप लागणे, चक्कर येणे, जेवण न जाणे असा त्रास सुरू झाला होता। कॅन्सरच्या निदानानंतर डॉक्टर सचिन मर्दा यांनी 7 तास शस्त्रक्रिया करून 1.5 किलो वजनाचा ट्यूमर बाहेर काढला। याशिवाय दुसऱ्या एका रुग्णाच्या अमेलोब्लास्टोमा ह्या जबड्याच्या दुर्मिळ आजारावर डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले। 37 वर्षीय व्यक्तीवर दुर्बिणीद्वारे रोबोटिक सर्जरी करत पहिल्याच टप्प्यात या व्यक्तीला कॅन्सर मुक्त करण्यात डॉक्टर यशस्वी झाले। कालिंदा भुजंगराव तोंडारे, राहणार नाही चाकूर। काय त्रास होत होता? मला त्रास का 2 वर्षापासून खोकला होता, खूप खोकला। लातूर जिल्ह्यामध्ये पूर्ण ठिकाण दाखवले, कमी झाली। मिलिटरी हॉस्पिटलला दाखवले, 2 वर्ष लागते म्हणले। पर आम्हाला यशोदा हॉस्पिटलमध्ये माहिती झाली असं आहेत डॉक्टर म्हणून आम्ही तिथे गेलो। पण हे आम्हाला सचिन मर्दा डॉक्टर सापडले। ती बी माझ्या मुलाने मोबाईलवर पाहिल्यामुळे सापडली। पण 1 किलो 1.5 किलोची गाठ निघाली। ऑपरेशन होतं माझा 8 तासाचं। आता तब्येत कशी आहे तुमची? तब्येत चांगली आहे, जेवण चालले। आता सकाळपासून 2-3 वेळ जेवण केले हो का। सारखी भूक लागले, वजन वाढले, त्रास तर काहीच नाही मला। मी डॉक्टर सचिन मर्दा, सीनियर डायरेक्टर यशोदा हॉस्पिटल हैदराबाद सोमाजीगुडा। तर आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये 2 गोष्टी आम्ही सांगू इच्छितो। एक तर 2 रेअर केसेस, दुर्मिळ केसेस आम्ही कॅन्सरच्या ट्रीटमेंट केल्या आणि त्या सक्सेसफुली बाहेर आल्यात। एक तर मिडियास्टिनल थायमोमा हा एक वेगळा दुर्मिळ आजार आहे, मोठी गाठ आहे आणि त्याचं आम्ही ऑपरेशन करून कालिंदी पेशंट आहे, लातूरून आले आहेत। तर 4 महिन्यापूर्वी त्यांचं मोठं हृदय आणि लंगच्या बाजूमध्ये मोठं गाठ होती आणि ती सक्सेसफुली आम्ही ट्रीट केली। आणि दुसरे पेशंट आहेत आमचे कल्याणकर साहेब आहेत, त्यांना पण एक अमेलोब्लास्टोमा, दाताच्या वरच्या बाजूला एक रेअर दुर्मिळ ट्यूमर होता। तो आम्ही लेटेस्ट एंडोस्कोपिक ट्रीटमेंटद्वारे आम्ही त्याची ट्रीटमेंट केली आणि कॉस्मॅटिक आणि फंक्शनल आउटकम म्हणजे त्यांचं खाणं पिणं आणि दिसणं हे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत। तर या 2 गोष्टी, रेअर ट्यूमर, रेअर कॅन्सरच्या सक्सेसफुल सर्जरी केली आणि त्याच्याबद्दल पेशंटची माहिती घेऊन त्याला सांगण्यात आलं, हा एक उद्देश होता। आणि दुसरं कॅन्सरबद्दल अवेअरनेस क्रिएट करावं आणि ज्या कॅन्सरच्या रिस्क फॅक्टर आहेत त्या आपण कमी कराव्यात, ह्याच्याबद्दल पण आम्ही इथं डिस्कशन केलं। एक तर फेब्रुवारी महिना हा कॅन्सर अवेअरनेस मंथ आणि 4 फेब्रुवारी इज वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून साजरा करण्यात येतो। तर त्याच्यामध्ये कॅन्सर होऊ नये ह्यासाठी काय काय करावं आणि जरी आलं तरी त्याच्यासाठी आम्ही अद्ययावत यंत्रणा, ट्रीटमेंट, रोबोटिक सर्जरी टेक्नॉलॉजी, रेडिएशन टेक्नॉलॉजी, मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी टेक्नॉलॉजी अशा सगळ्या लेटेस्ट आणि अद्ययावत यंत्रणा यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा हैदराबाद इथं आहेत। तर याबद्दलही माहिती देण्यात आली आणि कॅन्सर प्रिव्हेन्शन कसं करावं, वॅक्सिनेशन कसं करावं आणि त्याच्याबद्दल ज्या सवयी आहेत त्या कमी कशा करून हेल्दी कसं राहावं ह्याच्याबद्दल पण मार्गदर्शन करण्यात आलं। आणि 2025 आता सुरू झालं आहे, तर मी आपल्या सगळ्यांना 2025च्या शुभेच्छा देतो आणि या वर्षीपासून आपण हेल्दी राहावं, आरोग्यदायी राहावं आणि खुश राहावं याबद्दल सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। 15 वर्षापासून यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडामध्ये